हॅलो, आता आपण बघूया वीण दोघांतलीही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतं आहे की स्वानंदीशी भांडणत असते आणि हॉलमध्ये सगळेच जमा होतात. तेवढ्या तिथे समर येतो. समर आल्यावर सगळे शॉक होतात. तेव्हा समर आतमध्ये येतो आणि बोलतो की काय चाललं आहे. तेवढ्यात स्वानंदी बोलते की राजवाडे तुम्ही. तेव्हा समर बोलतो की हो. तेव्हा स्वानंदी बोलते की कसं काय, काही फोन नाही, मेसेज नाही, इतक्या लवकर. तेव्हा समर बोलतो की अहो सरप्राईज द्यायचं होतं ना, पण आवडलं नाही का माझं सरप्राईज. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही नाही, असं कसं, आवडलं ना. तेव्हा समरचं लक्ष सूशकडे जातं. तेव्हा समर थोडंसं तिच्याकडे बघतो आणि बोलतो की अरे हे काय, सूश कधी आली. तेव्हा समरचं लक्ष अजून गेल्यावर सूशकडे जातं आणि तो बोलतो की शूज तुझ्या गळ्यात मंगळसूत्र सुष्मिता. तेव्हा सगळे शांतच होतात, कोणीही काही बोलत नसतं. मल्लिकाला आणि त्यांनाही काय बोलावं ते कळत नसतं. तेव्हा समर बोलतो की काय ऑडिशनची तयारी चालू आहे की लग्न झालं तुझं. तेव्हा सूश काहीही बोलत नाही. तेव्हा समर बोलतो की काय गं, मी काय विचारतो आहे, लग्न झालं का. तेव्हा सूश बोलते की कक्की असली आहे की खरं आहे. तेव्हा खरं खरं लग्न झालं आहे की ऑडिशन आहे. तेव्हा सूश बोलते की हां खरंच लग्न झालं. तेव्हा समोर बोलतो की बापरे लग्न झालं, म्हणजे मला माहीतही नाही की सूशच्या तुमच्या घरात तुझ्या लग्नाची बोलणी चालू होती किंवा काय. पण बरं ठीक आहे, जे झालं असेल ते झालं. पण मग कुठे तुझा नवरा, मला भेटायचे आला असेल ना तो. तेव्हा सगळे गप्प होतात. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो राजवाडे तुम्ही चला पहिले फ्रेश व्हा. तेव्हा समर बोलतो की हो हो फ्रेश तर व्हायचंच आहे मला, पण कुठे आजी, बायकोच्या बहिणीच्या नवऱ्याला साडू म्हणतात ना गं, तर कुठे माझे साडू. सूश कुठे आहे गं तुझा नवरा. तेव्हा सगळेही गप्प होतात. तेव्हा स्वानंदी पुन्हा बोलते की राजवाडे तुम्ही चला ना पटकन आतमध्ये जाऊया, फ्रेश व्हा ना, मी बोलते तुमच्याशी. तेव्हा आजी बोलते की हे बघ नंदू, काय आत्ता सांगणं काय आणि नंतर सांगणं काय, सांगून टाक जे खरं आहे ते. तेव्हा समर बोलतो की काय जे खरं आहे ते म्हणजे. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो राजवाडे सूशने आणि अंशुमनने लग्न केले. तेव्हा समर बोलतो की काय, सूशने अंशुमनशी लग्न केले. कारण की समर जेव्हा येतो तेव्हाच तो बोललेला असतो की चला चला पटकन तयारी करायची आपल्याला चिंगी आणि अंशुमनच्या लग्नाची, म्हणून मी लवकर आलो आहे. चिंगीशी मी नंतरच बोलतो म्हणून. पण समरला हे ऐकून असं वाटतं की काय सूशचं आणि अंशुमनचं लग्न झालं आहे, कधी काय. तेव्हा समर प्रश्न विचारायला लागतो. तेव्हा समर बोलतो की लग्न, सुष्मिता आणि अंशूचं लग्न, आणि हे कधी झालं. तेव्हा सगळे शांत होतात. तेव्हा समर बोलतो की काय विचारतो आहे मी, हे कधी झालं आणि मला सांगितलं का नाही तुम्ही सगळ्यांनी. तेव्हा मल्लिका बोलते की काल केलं त्या दोघांनी लग्न. तेव्हा समर बोलतो की काय स्वानंदी मॅडम, काल आपण फोनवर बोललो ना, इनफॅक्ट आपण रोजच फोनवर बोलतो आहे, तरी तुम्हाला मला हे सांगावं असं वाटलं नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की सॉरी राजवाडे, राजवाडे ऐका ना, तुम्ही या ना, तुम्ही चला ना, मी तुमच्याशी बोलते सगळं. तेव्हा समर शांत होतो आणि स्वानंदीबरोबर तिच्या खोलीत जातो. तेव्हा मल्लिका आजीला बोलत असते की आई समोर खूप चिडला आहे हो, तुम्ही समजवा ना त्याला, तुम्ही समजवलं की तो अंशूवर एवढं ओरडणार नाही, चिडणार नाही. तेव्हा आजी बोलते की मल्लिका, तो चिडला आहे तर चिडू दे, त्याला उत्तर द्यायला तू तयार राहा आता, आणि तुझं तू बघून घे आता. तेव्हा आजी तिथून निघून जाते. तेव्हा अंशू बोलतो की अरे यार, आता पुन्हा एक लेक्चर ऐकायला तयार राहावं लागेल. मग तो तिथून चालला जातो. इकडे स्वानंदी समरला खोलीत घेऊन येते. तेव्हा समर बोलतो की काय स्वानंदी मॅडम. तेव्हा समर बोलतो की दिवसातनं 2-2 वेळा आपण फोनवर बोलतो स्वानंदी मॅडम, तुम्हाला सांगावं असं नाही वाटलं. तेव्हा समर थोडा चिडचिडच करत असतो आणि बोलत असतो की अहो म्हणजे मी जेव्हा जेव्हा तुम्हाला फोन करत होतो, आपण इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो, तेव्हा सूश आपल्या घरात होती. चिंगीला किती वाईट वाटलं असेल, काय झालं चिंगीचं, तिला धक्का बसला असेल. तेव्हा समर बोलतो की अहो तुम्ही एवढ्या तेव्हा स्वानंदी बोलते की अहो तुम्ही एवढ्या महत्त्वाच्या कामासाठी गेली होती, तर मला तुम्हाला घरच्या स्ट्रेसमुळे त्रास नव्हता द्यायचा. तेव्हा समर बोलतो की अहो पण घरच्या गोष्टी जास्त माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, मी सगळं काम बाजूला ठेवून आलो असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की एक्झॅक्टली म्हणूनच नाही सांगितलं, कारण की तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी गेला होतात आणि लग्न तर होऊन गेलं होतं ना, त्यात बदल नव्हता होणार. तेव्हा समर बोलतो की पण मी अवेलेबल झालो असतो ना फॅमिलीसाठी. तेव्हा स्वानंदी बोलतो की सॉरी. तेव्हा समर बोलतो की मला ना माझं डोकंच चालत नाही की काय चाललं आहे हे, आणि ह्या दोघांनी लग्न कधी केलं आणि यांचं अफेअर होतं, म्हणजे आपल्याला नकळत, आपल्याला माहिती नाही पडलं यांचं काही चालू होतं असं. तेव्हा स्वानंदी बोलते की खरंच मलाही खरंच माहीत नाही, आणि या दोघांचा संबंध नाही झाला असा एकमेकांशी. तेव्हा समर बोलतो की मला सांगा सुरुवातीपासून की नक्की काय झालं आहे ते.
तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही म्हणाला होतात ना की मी अंशुमनशी फोनवर बोलतो. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही कॉल करणार होता आणि आम्ही तेव्हा त्याच कॉलची वाट बघत होतो सगळे. तेव्हा स्वानंदी झालेला प्रकार सगळा सांगते की अंशू कसा लग्न करून घेऊन आला, तिच्या आईने कशी त्यांना साथ दिली, विटनेस म्हणून उभी राहिली, सुश तिला कसं बोलली की तू माझ्यावर जळतेस वगैरे वगैरे, आणि मी त्याचे सुशच्या कानाखाली कशी वाजवली, हा सगळा प्रकार स्वानंदी समरला सांगत असते. तेव्हा समर खालीच बसून घेतो. तेव्हा स्वानंदी बोलते की राजवाडे, खरं तर मलाही हे लग्न मान्यच नाही आहे, म्हणजे मी विचारच केला नव्हता या गोष्टींचा. तेव्हा समर बोलतो की मला सांगा तुमचे बाबा, रोहन, आधिरा, आई यांना सगळ्यांना या गोष्टी माहिती आहेत का? तेव्हा स्वानंदी बोलते की आईने सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. तेव्हा समर बोलतो की तुम्ही तुमच्या बाबांशी बोलले का? तेव्हा स्वानंदी बोलते की बोलले मी बाबांशी. तेव्हा बाबा बोलत होते की आता त्यांचं रजिस्टर लग्न झालं आहे, आपण काहीही करू नाही शकत, आणि आता सुशचं लग्न झालं आहे तर आपण काय करणार आहे ना. तेव्हा समर बोलतो की आणि तुम्ही मान्य केलं? तेव्हा स्वानंदी बोलते की नाही, मला मान्य नाही आहे. अंशुमनशी मुळात लग्न झालं आहे हेच मला मान्य नाही आहे. त्याच्यात सगळ्या चुका मीच पुढे आणत गेली ना, आणि त्यात माझी बहीण कशी काय फसली मला काहीही कळत नाही आहे. तेव्हा पण आपण काहीच करू नाही शकत ना आता. तेव्हा समर बोलतो की तुमचं मला माहीत नाही, पण मला हे लग्न मान्य नाही आहे, आता मी बघतोच त्याच्याकडे. समर अंशुमनच्या खोलीत येतो. अंशुमन पंचिंग बॅगवर पंच करत असतो. तेव्हा तो अंशुमन म्हणून समर 2 वेळा वाजतो. अंशुमनचं लक्ष नसतं. तेव्हा समर त्याचा हात पकडतो आणि बोलतो की अंशुमन तुझ्याशी बोलतोय मी. तेव्हा अंशुमन बोलतो की सॉरी दादा, माझं लक्ष नव्हतं. तेव्हा समर बोलतो की काय रे, कोण समजतोस तू स्वतःला, काय चाललं काय तुझ्या आयुष्यात? 2 मुलींना, आधी श्वेता झाली, आता ती चिंगी झाली. अरे चिंगी तुझ्या बाळाची आई होणार आहे ना, आणि तू असं केलंस, आणि तू चिंगीशी लग्न टाळण्यासाठी तू सुष्मिताशी लग्न केलंस. तेव्हा अंशू बोलतो की नाही दादा, चिंगीशी मी लग्न करणार नव्हतो, उगाच तुम्ही फोर्स करते. अरे ती गावातून खेड्यातून आली आहे, तिला मज्जा करायची होती, मग केली मज्जा. मुलं असंच करतात ना. आणि असं नसतं ना की असं जर प्रत्येक मुलीशी लग्न केलं असतं तर प्रत्येकाची 5-6 लग्न झाली असती. अफेअर झालं, कोणी आवडते म्हणून लग्न केलं तर प्रत्येकाचे लग्न 5-5, 6-6 लग्न झाली असती. तेव्हा समर बोलतो की किती नीच आहेस तू अंशुमन. तेव्हा अंशू बोलतो की हे बघ दादा, तू माझं कधी ऐकूनच घेत नाहीस. तेव्हा अंशू एक स्टोरी बनवतो. अंशू बोलतो की जेव्हा तू माझं लग्न चिंगीशी लावून देणार हे जेव्हा सुशला कळलं ना, तर तिचं माझ्यावर प्रेम होतं हे मला माहीत नव्हतं, पण असं कळल्यावर तिने तिचं प्रेम कन्फेस केलं. आणि मग काय, मग जर माझं लग्न दुसऱ्याशी झालं तर मी जीव देईल असं तिने मला सांगितलं, आणि मग मी केलं लग्न. तेव्हा समर बोलतो की तू काय वेड्यात काढतोयस आम्हाला? तेव्हा अंशू बोलतो की मुलं अशीच करतात ना दादा. तेव्हा समर बोलतो की किती नीच आहेस तू अंशुमन. तेव्हा समर बोलतो की कुठे चिंगी कुठे? तेव्हा समर बोलतो तेव्हा अंशू बोलतो की घरातून निघून गेली. तेव्हा समर बोलतो की कुठे निघून गेली? तेव्हा समर बोलतो की मी तिला शोधून आणणार आहे, आणि कारण तू तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप आहेस आणि तुला तिला सांभाळावंच लागणार आहे. तेव्हा अंशू बोलतो की बाळ गेलं. तेव्हा समर बोलतो कुठे गेलं? तेव्हा अंशू बोलतो की ढगात देवाघरी. तेव्हा समर खूप चिडतो आणि जोरात अंशूच्या कानाखाली वाजवतो. इकडे मल्लिका आणि अर्पिता सुशला भरवत असते की हे बघ, तू सक्की, ती सावत्र, आणि ती ह्या घराचा ताबा घेते आणि तुझा संसार मोडायचा नाही म्हणून असं. तेव्हा ती त्याला शिकवत असतात. तेव्हा अर्पिता बोलते की विसरू नकोस हं. तेव्हा सुश बोलते की नाही, मी मुद्दे हातावर लिहून घेऊ का पटकन, म्हणजे आठवायला सोपं पडतं. तेव्हा अर्पिता बोलते की मूर्ख आहेस का, असं दादासमोर हातावर लिहून बोलणार आहेस का? तेव्हा मल्लिका बोलते की अगं तू असं समज की तू खूप मोठी ऑडिशन देते आणि तुझ्यासमोर मोठी डिरेक्टर बसले. तेव्हा सुश बोलते की संजय लीला भन्साळी. तेव्हा मल्लिका बोलते की तसंच समज. तेवढ्याच समर अंशूला ओढून घेऊन येतो हॉलमध्ये. तेव्हा अंशू बोलतो की दादा ऐक ना, एवढ्या चूकसाठी तू उगाचच ओरडतोयस. तेव्हा समर पुन्हा त्याच्या कानाखाली वाजवतो. तेव्हा अंशू बोलतो की दादा हे बघ, माझ्या बायकोसमोर मला मारू नकोस. तेव्हा समर चिडचिड करत असतो आणि बोलतो की बायकोचा अर्थ तरी कळतो का? नवरा बायकोचं नातं खूप पवित्र असतं, त्यांचं बायकोचं सौंदर्य जपायचं असतं, आणि तुला फक्त घ्यायचा आहे तो उपभोग. अंशुमन एक स्त्री, तिच्या भावना, तिचं सगळं सुख, या सगळ्यांबरोबर तुला फक्त तिच्याशी अय्याशी करायची. आणि जे तू वागलायस ना एवढ्या सगळ्या मुलींशी, तर तुला 10 वेळा थोबाडीत दिला, आणि तेही तुझ्या बायकोसमोर.
तेव्हा समर सुष्मिताला समजवत असतो की सुष्मिता, हे बघ सुष्मिता, तू समजदार आहेस, हा पोरगा चांगला नाही आहे, याचं शिक्षण नाही, काही नाही, काही नाही. तुला माहिती आहे काही दिवसांपूर्वी याने माझ्या ऑफिसच्या एका मुलीची छेड काढली होती. तुला काय मॅनिप्युलेट केलं आहे आणि काय सांगून लग्न केलं आहे मला माहीत नाही, पण त्या मुलीची छेड काढली तर मी ऑफिसला येण्याचं बंद केलं होतं आणि हा घरी आहे तेव्हापासून. तो काहीही करत नाही. तुला खरंच मी सांगतो आहे, तुझ्या भल्यासाठी सांगतो आहे की आपण काहीतरी मार्ग काढू, तुला या लग्नातून आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. तू तुझ्या घरी जा सगळं काही ठीक होईल. तेव्हा सूज बोलते की नाही, मी कशी घरी जाऊ, मी या घरची डॉटर इन लॉ आहे ना, मी नाही घरी जाणार. तेव्हा स्वानंदी बोलते की तुला कळतं आहे का, ते तुझ्या चांगल्यासाठी सांगता येते. तर स्वानंदी घरी चिडते आणि बोलते की ताई तू बोलूच नकोस, मला ना कळलं आहे सगळं, तुला आवडलेलंच नाही आहे मी या घरची डॉटर इन लॉ झालेली. काय आहे ना, हे सगळं तुझं आहे ना, हे सगळं तुलाच एन्जॉय करायचं आहे, आता मी आल्यावर माझ्यासोबत शेअर करावं लागणार ना. तेव्हा स्वानंदी बोलते की सूज काय बोलतेस ते तुला कळतं तरी का. तेव्हा सूज बोलते की मला कळतं आहे, मी सज्ञाने माझी ID बघितला ना, 21 बर्थ डेट कंप्लीट झाली माझी, मी सज्ञाने, आणि मी सज्ञा नसल्यावर मी ठरवू शकते कोणाशी लग्न करायचं. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं सूज, तेव्हा सूज बोलते की मी नाही मोडणार हे लग्न, आणि ती असं बोलते. सगळे हातबल होतात तिच्यापुढे आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.